हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत आहे सर्वांचं डॉक्टर शीतल्स किचनमध्ये. आज काही फ्रेंड्स येणार होते, त्यामुळे मी इथे थोडा मोठ्या प्रमाणात चिकन टिक्का बनवत आहे. त्यासाठी मी घेतलं आहे जवळजवळ 2.5 किलो चिकन. ते मी सर्वात अगोदर स्वच्छ धुवून मॅरिनेट करणार आहे. त्यासाठी मी इथे ॲड केलं आहे लाल मिरची पावडर, धने पावडर, माझा होममेड गरम मसाला, हळद पावडर आणि हे 3 मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट. त्यानंतर मी ॲड करणार आहे खूप सारी कोथिंबीर. कोथिंबीरशिवाय माझी कोणतीही नॉनव्हेजची डिश कंप्लीट होऊ शकते असं मला बिलकुल वाटत नाही. तर ही चालली खूप सारी कोथिंबीर. त्यानंतर मी इथे ॲड करणार आहे ह्या 2.5 किलो चिकनसाठी जवळजवळ 1.5 मोठ्या लिंबूचा रस. हा लिंबूचा रस मी ॲड केल्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे चवीनुसार मीठ. मीठ सर्वांनी आपापल्या चवीनुसार ॲड करायचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्यानंतर मी व्यवस्थित हे चिकन आणि सर्व मसाले करून घेणार आहे मिक्स मिक्स मिक्स. हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, म्हणजे सर्व मसाले प्रत्येक पीसला व्यवस्थित ॲप्लाय व्हायला मदत होते. आणि हा आपला रेडी आहे भरपूर मोठा असा जवळजवळ 2.5 किलोचा चिकन टिक्कासाठीचं मॅरिनेट रेडी. आता मी इथे चिकन लावणार आहे एअर फ्रायरमध्ये 190 डिग्री सेल्सिअसला 25 मिनिट्ससाठी. आणि हा आपला 25 मिनिट्सनंतर ज्युसी चिकन टिक्का रेडी. त्यावर मी मस्त चाट मसाला स्प्रिंकल करणार आहे. आणि आज चिकन टिक्का मी खाणार आहे माझ्या ह्या होममेड पुदिना चटणीसोबत. एकदम मस्त ज्युसी असा चिकन टिक्का रेडी झालेला आहे. त्याला बटर किंवा साजूक तूप ॲप्लाय केल्यामुळे हा खूपच ज्युसी बनतो, खूप टेस्टी बनतो. आणि तेलाचा वापरही खूप जास्त प्रमाणात काही मी केला नाही, त्यामुळे हा एकदम हेल्दी चिकन टिक्का बनतो. तर सर्वांनी नक्की ट्राय करा. तर आज एक फुकटचा सल्ला, तो म्हणजे स्वयंपाक करत असताना महिलांनी सतत स्वतःला हायड्रेटेड ठेवावं. त्याच्यामुळे एनर्जी मेंटेन राहायला मदत होते. सर्वांनी हा ज्युसी चिकन टिक्का नक्की बनवा, स्वतःही खा आणि इतरांनाही खाऊ घाला. आयुष्यात जे मिळालं नाही त्यासाठी रडत बसायचं नाही, जे मिळालं ते खूप एन्जॉय करायचं. थँक्यू सो मच. बाय बाय.